आता आता टॉपिक आहे आपला स्मॉल बँक अँड पेमेंट बँक. ह्या दोन बँक आहे वेगवेगळ्या, हे आपल्याला पाहायचे. सगळ्यात पहिले हे स्मॉल बँक आणि पेमेंट बँक कधी आला होता, याचा कन्सेप्ट हे माहित पाहिजे आपल्याला. तर 2014 मध्ये अरुण जेटलीनं काय केलं, वित्तमंत्री होते भारताचे, त्याने याची घोषणा केली का भारत काय करणार आहे, स्मॉल बँक आणि पेमेंट बँक सुरू करणार आहे. ठीक आहे. याचं उद्देश काय होतं, शब्द वापरतो मी, याचं उद्देश होतं फायनान्शियल इन्क्लुजन, म्हणजे वित्तीय समावेशन. काय होते वित्तीय समावेशन म्हणजे, नाही आठवत, जे लोकांना आतापर्यंत बँकिंग सुविधा भेटली नाही त्या लोकांपर्यंत काय करणे, बँकिंग सुविधा पोहोचवणे, त्याला काय म्हणते वित्तीय समावेशन करणे. आपली प्रधानमंत्री जन धन योजना काय होती, वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन. तर पहा हे त्याचाच एक घटक आहे हा. पहा काय 2014 अरुण जेटली घोषणा, वित्तमंत्री होते तेव्हा. त्यानंतर पहा नेक्स्ट दुसरं उद्देश काय याचं, वित्तीय समावेशन, वित्तीय समावेशन करणे. क्लिअर. एक झालं. दुसरं पहा नेक्स्ट पहा स्मॉल बँक. स्मॉल बँक म्हणजे लघु बँक. ठीक आहे. इथं उद्देश काय आहे पहा, इथं क्लिअर झालं काय आहे, इथं वित्तीय समावेशन करणे. कोणाला होतं 2014 मध्ये अरुण जेटलीने घोषणा केली होती. आता पहा हे जे स्मॉल बँक आहे हिचं उद्देश काय आहे, स्मॉल बँकेचा उद्देश आहे पहा कोणते, लघु आणि सीमांत शेतकरी, त्याच्यानंतर सूक्ष्म लघु उद्योग करणारे, ठीक आहे, आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे. ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर असते. ऑर्गनाइज सेक्टर कोणतं आहे, रजिस्टर्ड जर तुमची संघटना असेल तर ऑर्गनाइज संघटना, आणि गुपचूपच्या गाडीवर काम करणार पोरगा हा काय झाला अनऑर्गनाइज सेक्टर मधला. तर पहा असंघटित क्षेत्र पहा कोणाकोणाले, लघु आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म जे उद्योग करणारे लोक आहेत तेले, आणि तिसरं कोणते, असंघटित क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत तेले कोणती सुविधा पूर्ण, बँकिंग सुविधा पूर्ण. याचं काय, याचं कार्य आहे, याचा उद्देश आहे. उद्देश आहे लघु सीमांत शेतकरी, त्यानंतर दुसरं सूक्ष्म उद्योग आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे. असंघटित क्षेत्राला बँकिंग सुविधा पुरवणे. इन शॉर्ट मध्ये काय करणे, वित्तीय समावेशन करणे त्याचं झालं. एवढं स्मॉल बँक, लघु सीमांत शेतकरी, सूक्ष्म उद्योग, स्मॉल आणि असंघटित क्षेत्राला बँकिंग सुविधा पुरवणे, हे आहे स्मॉल बँकेचा उद्देश. आता हे जे स्मॉल बँक आहे, जर आता सगळ्यात पहिली स्मॉल बँक कोणती होय हे माहित पाहिजे. पहिली स्मॉल बँक लघु बँक हे 24 एप्रिल 2016 ला आली. 24 एप्रिल 2016 ला स्मॉल बँक सुरू झाली पहिली, फर्स्ट. कुठं, तर जालंधर मध्ये. जालंधर मध्ये कॅपिटल स्मॉल फायनान्स असं नाव होतं त्याचं, तर लक्षात ठेवा जालंधर मध्ये. ठीक आहे. 24 एप्रिल 2016 ला. प्रत्येक इथं नाही काय, आता स्मॉल बँक जर तुम्हाला स्थापन करायची आहे तर काही ना काही नियम पाहिजे. तर पहा काही ना काही नियम पाहिजे. तर पहा काही याच्यासाठी काही अटी आहे. सगळ्यात पहिले आपण पाहू, स्मॉल बँक जर स्थापन करायची असेल, स्मॉल बँक जर स्थापन करायची असेल तर पहिली गोष्ट आहे तुमची पात्रता काय. कोणी स्थापन करून दे, तुमच्या मनात आलं सर स्मॉल बँक स्थापन करायची, चालले स्मॉल बँक स्थापन केली, म्हणजे आपण काय असे असा व्यक्ती किंवा असे सेक्टर ज्याला नाही का 10 वर्षाचा बँकिंगचा अनुभव आहे. पात्रता काय, स्मॉल बँक स्थापन करायची 10 वर्ष बँकिंगचा अनुभव, 10 वर्ष बँक अनुभव, बँक क्षेत्राचा अनुभव पाहिजे चांगला दाखवून, त्याशिवाय नाही करता येत. ठीक आहे.
10 वर्षाचा बँकचा अनुभव. आता तुम्हाला 10 वर्षाचा बँकिंगचा अनुभव आहे, तुमच्या एखादी कंपनी 10 वर्षाच्या बँकिंग क्षेत्रात तुम्ही अनुभव आहे, तरी स्थापन करू शकता काय? नाही. तुम्ही नाही काय अजून 3 पिढ्याही तुमच्या स्थापन नाही करू शकत स्मॉल बँक. काऊन? किती अनुभव आहे तुम्हाला? 100 वर्षाचा अनुभव असला तरी. काऊन सांगा बरं? कारण नाही काय भांडवल किती पाहिजे माहिती आहे काय? 100 कोटी. किती पाहिजे भांडवल? 100 कोटी. म्हणून म्हटलं 3-4 पिढ्या तुमच्या काय लागाल? भांडवल पाहिजे 100 कोटी. स्मॉल बँकेसाठी काही नियम आहे? नियम स्मॉल बँकेसाठी सगळ्यात पहिला, आता भाऊ तुम्ही स्मॉल बँक सॅम्पल केली, 100 कोटी रुपये तुमचं भांडवल आहे. सगळ्यात पहिले एकच म्हणते तुम्हाला आरबीआय, नाटकं करू नका, CRR SLR चे नियम पाळा, है ना. दुसरं म्हणते मग हे काय करा, स्मॉल बँक कोणाला कर्ज देईल, किती फी कर्ज देईल, सेटिंग लावून एखादा मॅनेजर सोबत, हे घे 10 लाख, मला काय कर तू 5 कोटीचं कर्ज देऊ शकते. इथं काय म्हणते एका कर्जदाराला तुम्ही नाही काय 15% पेक्षा जास्त कर्ज नाही देऊ शकत. म्हणजे 100 कोटी भांडवल आहे ना, तर किती 15 एका कर्जदाराला फक्त किती 15% कर्ज देऊ शकतात. कोणासाठी बांधली रे? लघु आणि सीमांत शेतकऱ्यासाठी. हे राहते कुठं? गावात का शहरात? गावात. तर मग वित्तीय समावेशन करायचं आहे. वित्तीय समावेशन कुठचं नाही झालंय? गावातलं. म्हणून याला सांगितलं बाबू तू गावाचं काम आहे गावासाठी, तर पहिले 3 वर्ष नाही काय तू 25% जर तू शाखा काढशील, त्या 25% शाखा नाही का जेवढ्या शाखा काढशील त्याच्यापैकी 25% शाखा तुला कुठं काढायला लागल? ग्रामीण भागातच काढायला. कारण तुला करायचं काय? वित्तीय समावेशन करायचं आहे. आणि तू शहरात शाखा काढून काय करशील? बरोबर आहे. त्यानंतर चौथं कर्ज आहे ना, कर्ज 75% कर्ज भाऊ तुला अग्रक्रम क्षेत्रालाच द्यायला लागेल. कारण तुझं काम तुला बनवलं कशासाठी? वित्तीय समावेशन करायसाठी. बरोबर आहे. आणि तू कर्ज देऊन लावून दिले चले हे काम आहे नाही. मग अग्रक्रम क्षेत्र म्हणजे कोणतं? कोणाला द्यायला लागेल? कृषीला द्यायला लागेल आणि छोट्या उद्योगाला द्यायला. क्लिअर? हे 4 नियम जर त्यानं पाळले नाही त्याला स्मॉल बँक त्याला खारीज करून टाकतात. बरोबर आहे. 4 नियम कोणते कोणते तुम्हीच सांगा. पहिला सांगा ना, भुलली काय? CRR SLR नियम. SLR नियम पाळावा. क्लिअर? दुसरं सांगा रे, एका कर्जदाराला किती? 15% कर्ज. 15% कर्ज देता येते. तिसरं सांगा, 25% शाखा ग्रामीण भागात. किती वर्ष? पहिले 3 वर्ष ग्रामीण भागात. पहिले 3 वर्ष नियम आहे भाऊ. याच्या पलीकडे कोणी गेलं का त्याला माफी नाही आहे. चौथा 75% कर्ज अग्रक्रम क्षेत्राला. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे रे कृषी लघु उद्योग. एवढे भाऊ तुमची लघु बँक अशी काम करते. लघु बँक. ठीक आहे. आता पाय याच्यावर प्रश्न बनतेच. एकूण एका पार्टवर प्रश्न बनते. ठीक आहे. स्मॉल बँक काय कोणासाठी काम करते? लघु शेतकरी, सूक्ष्म उद्योग, असंघटित क्षेत्रासाठी. त्यानंतर पहिली बँक कुठं आहे? जालंधर मध्ये. पात्रता काय? 10 वर्षाचा बँकेत अनुभव पाहिजे. भांडवल किती पाहिजे? 100 कोटी. आणि नियम कोणत्या? CRR SLR. एका कर्जाला 15%, 25% शाखा ग्रामीण भागात आणि 75% कर्ज अग्रक्रम क्षेत्रात. क्लिअर? आता बघू आपण पेमेंट बँक. त्याच्यावर प्रश्न बनते. पेमेंट बँक. पेमेंट बँक. ठीक आहे.
काय आहे नाटक आहे पेमेंट बँकचं पहा. एक समिती आली होती तेव्हा 2014 मध्ये जशी घोषणा केली आपल्या अरुण जेटली साहेबांना, तेव्हा एक कमिटी आली नचिकेत मोर समिती. कोणत्या मोर? नचिकेत मोर समिती. नचिकेत मोर समितीने सांगितलं पेमेंट बँकची स्थापना करा म्हणजे. बरं, तर याच्यानुसार इथं कोणती पहिली जालंधरमध्ये कॅपिटल स्मॉल फायनान्स 24 एप्रिल 2016 तशीच 11 एप्रिल 2016 नाही का नचिकेत मोर समितीहून पहिली आपली पेमेंट बँक बनली. कोणती? सगळ्यांनाच माहित आहे. तुमच्याजवळ सिम बी असेल. कोणते? नेट कोणाचं फास्ट आहे? एअरटेल. एअरटेल पेमेंट बँक पहिली आली. क्लिअर? तर मग आपण स्थापन करू? नाही. पात्रता काय माहिती आहे? टेलिकॉम सेक्टरचा अनुभव पाहिजे. टेलिकॉम सेक्टर वाले स्थापन करू शकते, नॉन बँकिंग वाले स्थापन करू शकते, एखादं कॉर्पोरेट सेक्टर स्थापन करू शकते पेमेंट बँक. ठीक आहे, एवढंच नाही. दुसरी अट तर तुम्हाला माहितच आहे, भांडवल. अजून 3-4 पिढ्या नाही होऊ शकत आपल्याकडून, कारण भांडवल किती आहे? याचंही भांडवल किती आहे? 100 कोटी. पिढ्या नाही होऊ शकत. ठीक आहे, क्लिअर? पहा आता पहा, बरं ते लिहून घेऊ. काय म्हटलं मी? नचिकेत मोर समिती शिफारस केली ना नचिकेत मोरनं, आणि 11 एप्रिल 2016 पहिली पेमेंट बँक, फर्स्ट पेमेंट बँक कोणती होय? एअरटेल. जो बदल द्या तुम्ही काही ना एक तो आयडिया तो काही नको होती एअरटेल. ठीक आहे, एअरटेल पेमेंट बँक. त्यानंतर पहा पात्रता खूप सारे आहे, मी 2-3च लिहून देतो. टेलिकॉम सेक्टर, त्यानंतर इन्शुरन्स सेक्टर वाले ज्यानं काम केलेलं आहे, नॉन बँकिंग सेक्टर. ठीक आहे, याचा अनुभव असणारे लोक हे करू शकते. ठीक आहे, टेलिकॉम सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर, नॉन बँकिंग, कॉर्पोरेट सेक्टर हे सगळे करू शकते. भांडवल किती पाहिजे रे? 100 कोटी पाहिजे हो भांडवल. नाही होऊ शकत आपली. हे झालं एवढं. आता नियम तर पाहिजेच. नियम नसला गमते काय? नियम काय? 2-3 नियम आहे यासाठी. याचं काय म्हणणं आहे माहिती आहे? CRR SLR तर पाहिजेच. नियम तर लागूच आहे. दुसरं, जेवढे काही पैसे नाही जवळ ठेवी, जेवढे काही ठेवी आहे समजायचं 100 कोटी, आपण असं बघू आहे 100 कोटी. म्हणजे नियम माहिती आहे काय? 75% रक्कम नाही काय गव्हर्नमेंट सिक्युरिटी, म्हणजे गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीमध्ये ट्रेझरी बिल मध्ये ठेवायला, त्याच्यावर बोलूच नाही. गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ठेवायला, गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये ठेवायला. झालं क्लिअर? 75%. उरले 25% रक्कम नाही काय अनुसूचित बँकेजवळ ठेवायला. मग याच्याजवळ काय राहिलं? म्हणजे तुम्हाला समजलं काय याचा अर्थ? हे कर्ज देऊ शकत हे काय देऊ शकते? फक्त ठेवी स्वीकारू शकते, पेमेंट इकडचं तिकडे करू शकते, चलन एका अकाउंट मध्ये दुसऱ्या अकाउंट मध्ये, पण हे कर्ज देऊ शकते काय? क्लिअर? हाच तो प्रश्न होता यावर्षी पेपरले. पेमेंट बँक किती रुपयापर्यंत डिपॉझिट स्वीकारू शकते? तर स्टेटमेंट होतं 1 लाख पर्यंत. बरोबर होतं ते. त्या चेंजेस झाले होते, त्या चेंजेस झालेले आहे, पण एमपीएससी नाही म्हणते, एमपीएससी 1 लाख म्हणते. वरणमध्ये या चेंजेस झाले होते, पण त्याने उत्तर ते बरोबर दिलं ना. आपण इथं काय लिहू? ठीक आहे, यावर्षी लोकांनी भांडणं केलं त्यासाठी, पण त्यानं प्रश्न कॅन्सल केला. इथं मी घालून नाही सांगितलं, लिहिलं नाही, मजा नसते. मग तुम्ही इथे नाही म्हटलं असतं. पहा, स्मॉल बँक नाही काय, स्मॉल बँक. बरं थांब, पहिले नियम लिहून. काय म्हटलं मी? पहिला नियम CRR SLR आहे. CRR SLR नियम आहे. दुसरा नियम काय म्हटलं? 75% रक्कम गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये ठेवावं लागते. ठेवावी. ठीक आहे. तिसरा नियम काय म्हटलं मी? 25% रक्कम
25% रक्कम राष्ट्रीय अनुसूचित बँकेत आहे. अनुसूचित बँकेत ठेवावी लागते. क्लिअर झालं भाऊ रे? आता प्रश्न यावर्षीचा पहा. स्मॉल बँक काय करते? ठेवी स्वीकारते. ठेवी तुमची जे तुम्ही डिपॉझिट केले ते स्वीकारते. तुम्हाला कर्ज बी देते. कर्ज दिलं, ठेवी स्वीकारली, कर्ज दिलं. त्याच्यानंतर स्मॉल बँक एटीएम कार्ड देते. डेबिट कार्ड ज्याला म्हणतो, एटीएम कार्ड देते, डेबिट कार्ड देते. दोन्ही शब्द लिहू आपण, कारण दोन्ही शब्द होते पेपरमध्ये ऑप्शन मध्ये. ठीक आहे, एटीएम डेबिट कार्ड. ठीक आहे, कोण देते? स्मॉल बँक. क्रेडिट कार्ड बी देते. क्रेडिट कार्ड असतं ना, क्रेडिट कार्ड बी देते. काय काय कोणाला? ठेवी स्वीकारते, त्यानंतर कर्ज देते, दुसरं क्रेडिट कार्ड देते, डेबिट कार्ड देते. सॉरी, क्रेडिट कार्ड देते, एटीएम कार्ड देते, डेबिट कार्ड देते. ठीक आहे, एटीएम कार्डले डेबिट कार्ड म्हणते, पण एमपीएससी ला माहित नाही. ठीक आहे, त्याने चुकलं होतं. ठीक आहे, ते नाही म्हणे. ठीक आहे, आपण तसं लिहा. एमपीएससी मिळालं तर विद्यार्थी मिळाले आता. पण त्याच्याजवळ ऑप्शन राहते ना दुसऱ्या वेळेस चेंज करायचं, पण त्याने चेंज नाही केलं. ठीक आहे, क्लिअर झालं? आता मला सांगा, पेमेंट बँक पहा, ठेवी स्वीकारते, पण कोणत्या हालतीत काय नाही देऊ शकत. क्लिअर? क्लिअर झालं? कितीपर्यंत ठेवी स्वीकारते एमपीएससी नुसार? 1 लाख. ठीक आहे, वाढ झाली आहे, पण एमपीएससी मध्ये 1 लाख. ठीक आहे, दुसरं सांगा. पेमेंट बँक नाही काय एटीएम कार्ड देते, एटीएम कार्ड डेबिट कार्ड देते, पण नाही काय क्रेडिट कार्ड कसं दे? कर्जच देत नाही. क्रेडिट कार्ड कसं द्या? समजलं? क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही. क्लिअर झालं ना? दोन्हीच्यातला डिफरन्स कोणता मेन आहे? इथे लिहितो मी स्मॉल बँक, इकडे लिहितो मी पेमेंट बँक. काय म्हटलं पहा, पहिले काय म्हटलं? ठेवी स्वीकारते. बर, इकडे मी ठेवी स्वीकारते. किती लाखापर्यंत? 1 लाख एमपीएससी नुसार, काय माझ्यानुसार नाही. ठीक आहे, वाढलेलं आहे त्याच्यात 1 लाख, पण त्याने उत्तर बरोबर दिलं आहे. ठीक आहे, दुसरं कर्ज देते. स्मॉल बँक काय देते? कर्ज देते. हे काय कर्ज देत नाही, कर्ज देऊ शकत नाही, कर्ज देऊ शकत नाही. तिसरं पाहिजे काय म्हटलंय? एटीएम किंवा डेबिट कार्ड देऊ शकते. हे मी देऊ शकते, एटीएम किंवा डेबिट कार्ड देऊ शकते, काहीच प्रश्न नाही. परंतु हे नाही काय क्रेडिट कार्ड देऊ शकते आणि हे क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही. मला सांगा पापर्यंत किती वाजता आहे आपली एमपीएससी? प्रश्न सांगतो बोले यावर्षी राज्यसेवा कंबाईनचा 2020 चा प्रश्न होता बा. कसा होता प्रश्न? पेमेंट बँकशी संबंधित खालीलपैकी कोणते तथ्य बरोबर आहे? पहिलं स्टेटमेंट, पेमेंट बँक 1 लाख पर्यंतची ठेवी स्वीकारू शकते. ठीक आहे, पोरं इथं कन्फ्युज झाले का? चेंज झालं होतं, करंट मध्ये त्यानं वाचलं होतं. पहिलं होतं 1 लाखच, पण चेंज झालं होतं. ठीक आहे, एक ते स्टेटमेंट. दुसरं ऑप्शन होतं पेमेंट घ्या, पेमेंट बँक एटीएम कार्ड व डेबिट कार्ड देऊ शकते. देऊ शकते, बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर, दुसरं याला. तिसरं स्टेटमेंट होतं, रिपीट केलं स्टेटमेंट. पहिले काय होतं? एटीएम किंवा डेबिट कार्ड देऊ शकते, आणि खालचं स्टेटमेंट तिसरं स्टेटमेंट होतं एटीएम कार्ड देऊ शकते. काय आहे फरक? झालं. चौथं ऑप्शन होतं कोणत्या हालतीत कर्ज देऊ शकत नाही. बरोबर आहे, ठीक आहे, चारी बरोबर आहे. किंवा मग मधात कुठतरी क्रेडिट कार्ड देऊ शकते असं टाकायला पाहिजे होतं, मग कट झालं असतं. तर तिथं अबकड ऑप्शनच नव्हतं. मग काय करेल पुढं? कोणाने अकर्ड मारलं, ज्याला अकर्ड मारलं बरोबर दिलं, ज्याने नाही मारलं तो भेटला. ज्याला अबर्ड मारलं त्याला बरोबर, असं काहीतरी झालं. ते प्रश्न एक तर कॅन्सल व्हायला पाहिजे होता, नाही तर ऑप्शन मध्ये काय अबकड. ते नाही ऐकत, ते म्हणते नाही आमचं बरोबर आहे, घ्या.
तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. ओके, असं असते कधी कधी. ठीक आहे ना. त्याने असं वाटलं होतं स्वतःला का डेबिट कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड म्हणजे त्याचे तज्ञ राहते होते ना. 5 तर प्रश्न त्याला चुकवलेस.